आज सकाळी पहाटे या गावातून निघून जुने गाणे इंदिरानगर या गावातून निघून पुढील प्रवासासाठी निघालो. तर असं सुंदर उगवला दिनकर झाला निवळस दिशा, कोठवरी निद्रा आता उठा परेशा, असं सुंदर विहंगम दृश्य या ठिकाणी दिसतंय. राजमार्ग आहे, सडक आहे आणि सडक मार्गाने आपल्याला जायचं आहे आणि सुंदर वातावरण आहे. अशा रम्य वातावरणात पहाट आहे. थोडं चंद्रदर्शनही इथं त्रयोदशीला होतं आहे. 2 दिवसानंतर अमावस्या येणार. नर्मदे हर मात गंगे हर, नर्मदे हर. धुका आहे आणि या धुक्यामध्ये एक छोटीशी टेकडी, छोटीशी काय भली मोठी आहे पण दिसते कमी, काहीच दिसत नाही. समोर येतात ट्रकचा केवळ प्रकाश दिसतोय, अक्षरशः काहीही दिसत नाही. चालायचा नियम एवढाच की कठड्याच्या शेजारी चालायचं सुरक्षिततेसाठी. आणि हे मध्य प्रदेशचं धुकं आहे, म्हणतात 8-15 दिवस चालतं आहे. एवढा दिवस मी उजाडला आहे पण सूर्याचंही दर्शन नाही आणि पाठीमागचं काही दिसत नाही. पण हा भैरव बाबा आम्हाला सोडायला आला आहे. गेल्या 4 किलोमीटरपासून आम्हाला सोबतीला आहे. मैयाने धाडले झाला तर तो आमच्या पाठीमागे येतोय. आजची पहाट भरगच्च पहाट आहे. नर्मदे हर. बढिया. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजियेला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा, महाद्वारी वैष्णवजन पूजा सामग्री घेऊन आले द्यावे तयासी दर्शन, बंदीजन गर्जती महाद्वारी वैष्णवजन, महाद्वारी वैष्णवजन. नर्मदे हर. हा आहे हिरण नदीचा पूल आणि खाली नदीचं पात्र उघड्या डोळ्याने दिसतंय पण कॅमेऱ्यात दिसणार नाही कारण कॅमेऱ्याची तेवढी रेझोल्युशन क्वालिटी नाही आहे. नर्मदे हर. या ठिकाणी पलीकडून सुद्धा मोठे मोठे पहाड आहेत पण या धुक्याच्या ढगांमुळे हे पहाड दिसत नाहीत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आज आमच्या गायक काकाजींचा, शरदराव वार्डेकर यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या कोटी 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 शुभेच्छा. आणि सर्व आमच्या दर्शकांनासुद्धा विनंती आहे की सर्वांनी काकाजींना शुभेच्छा द्या. खूप गोड अभंग गात आहेत काकाजी आणि परिक्रमेला साथ करतायत. नर्मदे हर. नर्मदे हर. तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी, माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी, माझा भाव तुझे चरणी सापडलो सापडलो एकामेका, सापडलो एकामेका, जन्मो जन्मी नो हे सुटका, जन्मो जन्मी नो हे सुटका, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, तुझे रूप
माझे नयनी माझा भाव तुझे चरणी नर्मदे हर नर्मदे हर. आता आम्ही जातोय मनखेडी ते सुरैया. मनखेडी येथे भोजन प्रसादी झाली. सदाव्रताचा आश्रमामध्ये ग्रस्ती सेवा होती, पण त्यांनी आश्रमासारखी सेवा करून ठेवली आणि सदाव्रत ठेवलं आहे. नर्मदे हर. तर ही गाडी चालली बघा. वाटाणा, इथे खूप जास्त प्रमाणात वाटाणा विकतो. हा वाटाणा, तो वाटाण्याची झाडं गुरांना खाण्यासाठी अशी सुकवलीत आणि ह्याच वाटाण्याचं पुढे त्यांना उन्हाळ्यात कुटार होणार आहे. चौफेर सर्व वाटाण्याची शेती आहे आणि सारख्या गाड्या जशा आपल्या लासलगाव परिसरात कांद्याच्या गाड्या चालतात, तशा एका पाठोपाठ एक वाटाण्याचा हिरवा वाटाणा हा मार्केटसाठी जातो. आम्ही जिथे थांबलो होतो तिथेसुद्धा वाटाण्याचं शेत होतं, पण इथे जास्तीत जास्त प्रमाण आहे वाटाण्याचं. खूप जास्त वाटाणा उत्पादक परिसर आहे. मैया काय काय दाखवते आणि कसं दाखवते तिचं तिला माहिती. आजचाच एक प्रसंग आमचा. आज दुपारी 12 वाजता आम्ही थांबलो. तर 2 ठिकाणी बालभोग मिळाल्यामुळे भोजन प्रसादीची आवश्यकता नाही. मग दुपार आहे तर थोडं थांबायचं, आराम करायचा आहे उद्देशाने आम्ही थांबलो एका शेतामध्ये. ती वाटाण्याचं शेत होतं. हा वाटाणा लागला इथे. तर म्हटलं आज प्रसादी नसली तरी चालेल. 2 वाजेपर्यंत थांबलो आणि तिथेच एक बाबा आला. त्याने विनंती केली, बाबाजी भोजन प्रसादी हो गई. तिथं खरं बोलावं लागतं. आज आवश्यकता नहीं थी तो नहीं की. बाबाजी ने आग्रानी उठवलं, चलो उठो उठो, थोड़ा सा आगे बढ़ो, हमारा खेत है. आता वाटाण्याची गाडी चालली. हमारा खेत है असं बोलून त्यांनी आम्हाला पुढं नेलं. तिथं 5-6 टिक्कड बनवल्या आणि काही परिक्रमावाशींनी भाजी बनवलेली होती. ती भाजी घेऊन टिक्कडसोबत छानपैकी जेवण झाले आणि 3ला आम्ही इथून सुरैया या गावाच्या दिशेने निघालो आहे. नर्मदे हर. आणि इकडं राजमार्ग परिक्रमावाशींना नाईलाजास्तव निवडावा लागतो आहे. म्हणजे बहुतेक लोक सांगतात की तटमार्गानेच परिक्रमा करा लांबून केल्यापेक्षा. पण अडचण अशी आहे की तटमार्गाने जात असताना निव्वळ तटमार्ग नसतो. लोकांच्या शेतामधून जावं लागतं आणि सध्या तटमार्गाला जे शेतं आहेत ते गव्हाची शेती आहे. तर तिथे त्यांनी गहू वाटाणे लावलेत आणि त्या शेतकऱ्यांना शेतीची कामं आहेत आणि पाणी भरणं हे मुख्य काम. मग ते स्प्रिंकलरद्वारे पाणी देतात आणि त्या शेतातून आपल्याला जावं लागतं. तर गारा खूप जास्त किचड होतो, त्यामुळे ते चालणं अवघड होतं आहे. म्हणून जवळपास आता 90-95% परिक्रमावाशी या राजमार्गाचा निवड करतायत. आणि आणखी एक इन्सिडेंट्स झालेला आहे, त्यामुळे सुद्धा परिक्रमावाशींची मानसिकता तिकडून चालण्यास धास्तावते आहे. कालच एक बाबाजी परिक्रमावाशी चालले होते आणि त्या लोकांनी मैयाच्या पात्रात मोटरी टाकल्या आहेत. तर मोटरीच्या वायरीवर बाबाजींचा पाय पडला आणि बाबाजी तिथं शिव झाले. त्यामुळे असे सुद्धा संभाव्य धोके आहेत. वायर चालू असेल तर बाबाजी गेले. तर या गोष्टीमुळे सुद्धा परिक्रमावाशींनी राजमार्ग निवडण्याचा निर्णय घेतला आणि बहुतेक हा चांगला असेल किंवा हीच मैयाची इच्छा असेल. आम्हीसुद्धा कालपासून राजमार्ग निवडला आहे. याच राजमार्गाने पुढे भेडाघाट आणि तिथून पुढे जबलपूर ग्वारीघाट असं मार्गक्रमण करायचं आहे. नर्मदे हर.
नर्मदे हर हायवे रोडच्या शेजारीच सुरई नावाचं एक गाव आहे आणि या गावामध्ये हनुमंतरायाचं असं एक मंदिर आहे. तर या मंदिराच्या सहाऱ्याने आसऱ्याने आम्ही इथपर्यंत आलो आहे. बघू मैया काय व्यवस्था करते. नर्मदे हर नर्मदे हर बाबा जी, परिक्रमा वासी आसन लगाना है. हाँ ठीक है, और कई व्यवस्था हो जाए तो. नहीं भाई समय बहुत होगा ना, 5:15 बज के. वो है खाने की माई करेगी, सिर्फ रुकने की है. लगा रहता है. ठीक है. अब चल ही नहीं.